ठाणे मतदारसंघासाठी सुद्धा शिवाय पालघर आणि भिवंडी मतदारसंघासाठी सुद्धा उद्या मतदान पार पडतंय आणि त्या संदर्भात आपण बोलूयात, आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। निकेश, तिथे नेमकं काय वातावरण पाहायला मिळतंय? आता हळूहळू मतदानासंदर्भातलं जे साहित्य आहे ते मतदान केंद्रांवर रवाना व्हायची सुरुवात झाली आहे, काय नेमकं घडतंय? नक्कीच रेडी, कालच प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडावलेल्या आहेत आणि आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती मतदानाच्या दिवशी उद्या सकाळपासूनच मतदानाला सुरुवात आणि त्यासाठी यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे सज्ज झालेली आहे। आपण जर पाहिले तर उद्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभेसाठी जे आहे ते मतदान होणार आहे आणि त्यासाठी 15,000हून अधिक पोलीस जे आहेत ते ठाणे जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। या ठाणे लोकसभामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 24 उमेदवार निघणार आहेत, मात्र 2 उमेदवारांची लढत जी आहे ती कायम आहे, ते शिवसेना आणि शिंदेगड किंवा तनसे। तर जर आपण या ठिकाणी मतदान केंद्र जर पाहिले तर 2454 मतदार केंद्र आहेत, 25 क्षेत्रीय अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत, तर 11,000हून अधिक मतदार कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। एकूण जर मतदार जर पाहिले तर 25,07,372 मतदार ह्या ठाणे शहरामध्ये आहेत, ठाणे लोकसभेमध्ये आहेत आणि हेच मतदार जे आहेत ते पुढचं भविष्य जे आहे ते ठरवणार आहेत। आता सर्व मतदार पेट्या ज्या आहेत या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत, सर्व अधिकारी जे आहेत या ठिकाणी तैनात करण्यात आलेले 11,500हून अधिक पोलीस जे आहेत ते या ठिकाणी फौजफाटासकट तैनात झालेले आणि उद्यापासून जे आहेत मतदानाला सकाळपासूनच लवकरच सुरुवात होणार आहे। जी निकेश, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।